एक साधू महाराज होते. त्यांनी खूप वर्षाचं तप करून त्यांना थोड्याशा दिव्य शक्ती प्राप्त झालेल्या होत्या. म्हणजे त्यांना असं कळत होतं की त्यांनी ज्या माणसाला खूप जवळून जाणत आहेत किंवा त्यांच्या खूप जवळच्या सहवासात आहे त्या माणसाचं थोडं थोडं भविष्य त्यांना कळत होतं. इतके ते तेजस्वी होते. मग त्यांच्या जवळचा एक आवडता शिष्य होता. मग तो शिष्य साधू महाराजांचं उत्तरदायित्व स्वीकारण्या इतका परिपक्व आणि प्रगल्भ झालेला होता. मग साधू महाराज ठरवतच होते की आपण आता आपलं जे उत्तरदायित्व आहे किंवा आपला जो उत्तराधिकारी आहे तो यालाच बनवायचं. मग असेच दिवस जात होते आणि साधूच्या सानिध्यात तो शिष्य खूप ज्ञानी बनत चाललेला असतो. मग एक दिवस काय होतं, साधू महाराज त्यांची दिनचर्या आटोपतात, पूर्ण दिवसाची सगळी कामं करतात आणि मग ज्यावेळेस रात्र होते त्यावेळेस रात्री झोपत जातात. मग झोपेत त्यांना अचानक याचं भविष्य दिसायला सुरू होतं. मग त्या झोपेमध्ये साधू महाराजांना असं दिसतं की हा आपला शिष्य ज्याला मी आपलं उत्तरदायित्व देणार आहे, माझा उत्तराधिकारी घोषित करणार आहे, तो शिष्य 8व्या दिवशी आजपासून मरणार आहे, मृत्यू पावणार आहे. मग साधू महाराजांना अचानक जाग येते आणि काय करावं ते त्यांना समजतच नाही. म्हणजे कसं आपण आता याच्या समोर जायचं ते त्यांना कळतच नाही. मग काय करावं म्हणजे द्विधा अवस्थेत असतात. मग त्यांनी बसून विचार करतात, हा आपला शिष्य तर किती तरुण आहे आणि आता याचं आयुष्य फक्त 8 दिवसाचं राहिले, 8व्या दिवशी तर तो मरणार आहे आणि त्याला कसं सांगू मी की असं. साधू महाराजांना खूप अत्यंत दुःख होतं की आपला हा शिष्य 8 दिवसानंतर आपल्याला दिसणार नाही किंवा तो आपलं ज्ञान मिळवताना दिसणार नाही, काहीच नाही, म्हणजे त्याचं अस्तित्व राहणार नाही. म्हणजे त्यांना खूप शोक होतो आणि ते शोक व्यक्त पण करतात, पण मनातल्या मनात ते कुणालाच दाखवत नाहीत की असं मला कळलेलं आहे, याचं भविष्य कळलेलं आहे. मग त्या शिष्याला बोलवतात. मग शिष्य येतो, आपलं रोजचं साधू महाराजांचे जे छोटी सेवा करतो ते सगळी सेवा ते करतो आणि साधू महाराज म्हणतात, खूप दिवस झालं तुला तुझ्या आईकडे जायचं नाही का, वडिलांकडे जायचं नाही का, आई वडिलांना भेटून येतो. मग शिष्य म्हणतो, नाही गुरुजी, मला तुमच्या सानिध्यात खूप मला करमतं, मला आई वडिलांची सुद्धा म्हणजे आठवण येत नाही तुमच्या सानिध्यामध्ये, म्हणून काय नाही, मला इतकी जाण्याची आवश्यकता नाही, मला लवकरात लवकर तुमचं जे काही ज्ञान आहे ते मला मिळवायचे. साधू महाराज म्हणतात, आता ह्याला कसं सांगावं बापरे की असं आहे, मला तुझं भविष्य कळलेलं आहे. पण थोडासा विचार करतात आणि म्हणतात, माझी इच्छा किंवा माझी आज्ञा म्हणून तू आई वडिलांना भेटून ये आणि 8व्या दिवशी तू परत ये माझ्याकडं. कारण साधू महाराजांना माहिती असतं की याचं 7 दिवसाचं आयुष्य आहे, 8व्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार आहे आणि तो काही माझ्याकडे येणार नाही. म्हणून साधू महाराज म्हणतात की तू 8व्या दिवशी माझ्याकडे ये आणि तू आजच जा, म्हणजे 5 ते 6 दिवस तुला आई वडिलांजवळ तुला राहता येईल. मग सगळे आपली तयारी किंवा कपडे किंवा रोजचं जे सामान दैनंदिन लागतं तो आपल्या कपड्यामध्ये गुंडाळतो आणि जातो साधू महाराजांची आज्ञा घेऊन जातो. मग पूर्वीच्या काळी म्हणजे चालायला रस्ते नसायचे, असं डोंगरदऱ्यातूनच जावं लागायचं, स्वतःच रस्ता काढावा लागत असायचा, वाहनं नव्हते. म्हणून मग त्याला जायला किमान कमीत कमी 1 रात्र तरी जाणार होती. मग त्या रात्री जायला निघतो वाट सुरूसारखा चालायला आणि मग थोडंसं म्हणजे पावसाचे दिवस असतात, मग पाऊस यायला सरी यायला सुरू होतं, वादळ वारा सुटतो आणि एका छोट्याशा म्हणजे झाडाखाली बसतो आणि त्या झाडाखाली बसल्यानंतर आता एक नैसर्गिकरित्याच आपली इकडे तिकडे नजर जाते, तर तशी नजर त्याची इकडे तिकडे जाते. तर त्याच्या लक्षात येतं की आपण बसलो तो एक नदी काठ आहे, थोडंसं काठावर बसलोय आपण आणि पावसाच्या सरी इतकं जोरदार मुसळधार पाऊस सुरू असतो की बस. मग तो इकडे तिकडे बघताना त्याला काय दिसतं, तर एक वारूळ दिसतं जे की नदीच्या एकदम कडेला असतं आणि त्याला माहीत असतं की आता पाऊस पडायला आहे, मुसळधार पाऊस पडायला आहे, आता नदीला थोडासा का होईना पूर येणार आहे किंवा नदी पात्र तुडुंब भरणार तरी आहे. आणि थोडं जरी हे पात्र भरलं की हे जे वारूळ आहे जे मुंग्यांनी तयार केले ते वारूळ पाण्यासोबत वाहून जाणार आहे. तर मी काय करू असा तो विचारात बसतो. आणि इकडे गुरुजींची अवस्था इतकी म्हणजे बिकट झालेली असती, दुःखानं विरहानं, की बस जो आपला आवडता शिष्य आहे त्यालाच कसं असं अल्पायुष्य आहे किंवा इतका तरुण वयात तो आता आपल्या सगळ्यातून जाणार आहे म्हणून इतके ते म्हणजे खूप व्यतीत झालेलं असतात. पण काय करावं, निसर्गाच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही, म्हणून ते पण विचार करून बसतात. इकडे शिष्याचं चालूच असतं की बाबा आता ह्या वारुळाला मी काय करू,
मी काय करू, ह्या वारुळाला कसं वाचू, काय काय करू. मग मुसळधार तर धारा सुरू असतात. मग काय करतो तो जो शिष्य आहे तो उठतो आणि इतक्या मुसळधार पावसात विजेचा कडकडाट सुरू असताना सुद्धा जे छोटे छोटे दगड आहेत ते दगड वारुळाच्या भोवती लावायला सुरू करतो. मग चांगलंच ते दगड इतके उंच बसतात, लागतात की वारूळ थोडंसं म्हणजे झापायला सुरू होतं. किंवा म्हणजे आता आपल्या जर डोक्यापेक्षा उंच भिंत असेल तर आपल्याला पलीकडचं दिसत नाही, तसं वारूळ आपल्याला म्हणजे दिसत नाही. ह्या म्हणजे उंचीपर्यंत त्यानं सगळं दगड लावून बसतो. आणि जी काही थोडीशी माती किंवा दैवी शक्ती म्हणा किंवा त्याला निसर्गाचं पाठबळ म्हणा, त्याला तिथे एक थोडीशी चिकट माती सापडते. त्या मातीने तो सगळं लिंपून घेतो. म्हणजे आता आमच्या उस्मानाबादी भाषेत सांगायचं तर लिपतो. मग पूर्ण एक म्हणजे रक्षा कवचच तयार होतं. आणि जे काही त्या नदीचं थोडं थोडं पाणी आहे ते त्या भिंतीच्या पलीकडून जायला सुरुवात होतं आणि वारूळ सुरक्षित राहतं. त्याच अर्थाने त्यातील मुंग्या सुरक्षित राहतात, म्हणजे त्या मुंग्या जिवंत राहतात. मग पाऊस ओसरतो, निसर्गानं आता दिवस उजाडतो, सूर्यकिरणं पडतात, चांगलं म्हणजे पूर्ण वाळायला सुकायला सुरू होतं. आणि तो शिष्य पण आपल्या घरी जातो. मग आता आईवडिलाच्या सानिध्यात कुणाचे पण आता दिवस किती म्हणजे पाखरासारखे उडून जातात ते कळतच नाही. मग 7वा दिवस येतो. 7व्या दिवशी तर याचा मृत्यू ठरलेला असतो. इकडं महाराजांची गुरुजींची एवढी अवस्था असते की कोणती खबर आता माझ्या कानावर येणार आहे ते तर यांना माहितीच असते, पण कोणत्या रूपाने येणार आहे की ह्याचं प्राणहरण कोणत्या पद्धतीनं झाले हे फक्त महाराजांना कळायचं बाकी असतं. झालं मग 7वा दिवस पण पूर्ण होतो, पण काहीच वाईट बातमी महाराजांपर्यंत येत नाही. शिष्याची बातमी गुरुजीपर्यंत येत नाही. गुरुजींना थोडंसं हायचं वाटतं किंवा मग त्यांना काय वाटतं की त्याच्या आईवडिलांनी ओळखलेलं असतं की आपला मुलगा गुरुजींचा खूप प्रिय आहे म्हणून यांनी आपल्याला बातमी दिली नाही, असं त्यांना वाटायला सुरू होतं. झालं 7वा दिवस आणि रात्र इतकी कठीण जाते गुरुजींसाठी, इतकी कठीण की बस त्यांना एक क्षणसुद्धा झोप लागत नाही. नेमकं काय घडलं असेल, काय झालं असेल, प्राण कोणत्या पद्धतीने गेला असेल, फक्त हीच चिंता त्यांना. कारण भविष्य तर दिसलेलं असतं की आपला शिष्य आपल्यातून 7 दिवसानंतर जाणार आहे. मग 7व्या दिवशी कसा तरी जातो, रात्र कशी तरी जाते आणि उजडतं. गुरुजींना तर 1 मिनिटीजवळ डोळा लागला नसतो. ते बसल्या ठिकाणचं उठतात आणि आपलं दररोज दैनंदिन कामं करायला सुरू करतात. तर असं त्यांना लांबून कोणतरी दिसायला सुरू होतं. मग त्यांना थोडंसं त्याच्या चालण्यावरून ते ओळखू येतं की हे काय आहे, म्हणजे कोण आहे नेमकं. पण तरी पण त्यांचा विश्वास बसत नाही. 2-3 वेळेस ते पापण्या झापून उघडून बघतात की नेमकं कोण आहे. तर काय त्यांना तोच त्यांचा जो अत्यंत प्रिय शिष्य असतो, ज्याला की उत्तराधिकारी बनवायचं असतं, तोच शिष्य चालत येताना दिसतो. एकदम म्हणजे उत्तम आरोग्य आणि आपण जसं वेगानं फास्ट चालतो तसं चालायला असतं. मग तेवढ्यात मग गुरुजी जवळ येतो, गुरुजींना प्रणाम करतो. गुरुजी आश्चर्यचकित होतात पण काहीच बोलत नाहीत. शिष्य जवळ येतो, गुरुजींच्या पाया पडतो. गुरुजी आशीर्वाद देतात आणि शिष्य त्याची काही ठराविक एक कुटिया असते किंवा रूम दिलेली असते, तिकडे जातो आणि सामान ठेवतो आणि परत येतो आणि त्याच्या दैनंदिन कामाला सुरू करतो. आणि काय तो पुढं इतका दीर्घ आयुष्य जगतो. गुरुजींचा पूर्णतः म्हणजे उत्तराधिकारी होतो. थोडेच असेच दिवस जातात आणि गुरुजी एक दिवस विचारतात की आईवडिलांची तब्येत कशी आहे. थोडा म्हणजे हा दुःखाचा ओसर होऊ देतात, त्याने काहीच विषय काढते. आईवडिलांची तब्येत वगैरे विचारतात. शिष्य म्हणतो सगळंच ठीक आहे, चांगलं आहे, व्यवस्थित चालू आहे, असं तसं. तर तू मला आता सांगतोस का की तू जाताना किंवा येताना काही विशिष्ट घटना घडली होती का. तर पूर्ण म्हणजे त्याची आपबीती गुरुजींना सांगतो की असं असं होतं. पाऊस पडायला सुरू झाला होता, मुसळधार पाऊस होता. नदीच्या पात्राजवळ मी बसलेलो होतो, तिथं एक वारूळ होतं. त्या वारूळ म्हणजे खूप मुंग्या होत्या, पण थोड्या वेळानं जर काही त्यांना वाचवलं नसतं तर त्या सगळ्या मृत्युमुखी पावणार होत्या, मरणार होत्या. मग तो काय केलंस तर मग पूर्ण सांगतो काय घडलंय काय नाही पूर्ण. मग त्यावेळेस गुरुजीच्या लक्षात येतं की हे नेमकं काय आहे. तर काय आहे बाबा. तर गुरुजी म्हणतात तुला एक गोष्ट मला सांगायची आहे. तर काय गुरुजी. तर तू आईवडिलांकडे गेल्यानंतर ज्या दिवशी तू परत येणार होतास त्या दिवशी तुझा मृत्यू होणार होता आणि तू आता जगलायस किंवा पूर्ण आयुष्य तू जगत आहेस. तर याचं म्हणजे मला एक उत्तर सापडले. तर काय गुरुजी काय उत्तर आहे मला सांगा, मला काहीच कळलं नाही तुम्ही काय बोलायला ते. तर मग पूर्ण गुरुजी सांगतात की मला असं स्वप्न पडलं, म्हणजे पूर्ण सांगतात ते जे की मी मागं सांगितलं ते. मग शिष्याला विश्वास बसत नाही की असं माझ्यासोबत घडले, एवढी म्हणजे एक विचित्र घटना किंवा अकल्पित घटना माझ्यासोबत घडली असं त्याच्यावर विश्वासच बसत नाही. मग गुरुजी सगळ्यांना बोलवतात, जे काही इतर शिष्य आहेत त्यांना सांगतात की
हे असं असं झालं होतं आणि बघा काय घडलंय. तर मग एक शिष्य विचारतो, गुरुजी हे काय झालं? तर हे आहे कर्माचं फळ. कसं? तर ज्या दिवशी याचा मृत्यू येणार होता, यानं मृत्यूपासून म्हणजे पूर्ण अनभिज्ञ होता, म्हणजे त्याला काहीच माहीत नव्हतं की मृत्यू आपला येणार आहे, तरी किंवा त्या मुंग्या याला काही मदत करणार आहेत, काहीच नव्हतं. त्या मुंग्यांना माहीत सुद्धा नाही की आपला प्राण ह्या माणसानं वाचवलाय. तरी सुद्धा पावसाची किंवा वादळाची पर्वा तमा न करता याने आपला जीव धोक्यात घालून शेकडो मुंग्यांचे प्राण वाचवलेत. म्हणून त्याला देवानं त्याचं कर्माचं फळ म्हणून जो त्याचा मृत्यू 8 दिवसांनी येणार होता, तो मृत्यू त्याचा टाळला किंवा टळला गेलेला आहे. म्हणजेच की आपल्या कर्मानुसार आपलं भविष्य ठरत जातं. आणि जर आपण चांगलं कर्म केलं तर जी वार आपल्यावर येणार आहे ती कमीत कमी कानावरून तरी जाते, असं गुरुजींनी शिष्यांना समजावून सांगितलं. मी ही गोष्ट खूप 10-1 वर्ष झालं असेल वाचून, पेपरमध्ये वाचली होती. त्यावेळेसपासून माझ्या लक्षात म्हणजे राहिली होती. म्हणजे कर्म नीट करायचं आहे म्हणून किंवा नीट वागायचं आहे ह्या दृष्टीनं नव्हती लक्षात राहिली होती. तर मला ह्या कथेचा सार खूप आवडला होता की म्हणजे त्याच्या चांगल्या कर्मानं कसं त्याचा मृत्यूसुद्धा टळलेला आहे तो. बघा तुम्हाला पण ही कथा कशी वाटली ती मला सांगा.